हार करायचा, त्याचं रक्त काढायचं, त्यांचं एका हंड्यामध्ये भरायचा, एका आणि जमिनीमध्ये ते रक्त डोलून ठेवायचं. एवढा पापी होता तो. श्रावण मध्ये मास आहे. त्या श्रावण महिन्यामध्ये धो नाही तर मंत पाऊस चालू होता. त्या मंत पावसामध्ये भगवंताचं जन्म कसा पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यात वारा जुळजुळ वाहत होतो. शंकर भगवंत सुद्धा कपाळा बसतात श्रावण महिन्यामध्ये. बघा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये भगवंत प्रगट होणार. अष्टमीची रात्र आहे आणि मस्त सुंदर त्या चंद्राचा उदय आहे. चंद्रमाला प्रभू प्रगट आहे. दिवसा 12 वाजता फक्त सूर्यनारायणाला माहिती प्रभूला चंद्र प्रगट झाले. संध्याकाळी कृष्ण प्रगट झाले. भगवंत फक्त चंद्राला माहिती होता चंद्राचा. आणि बरोबर भगवान परमात्मा देवकी मातेमुळे अष्टमीच्या रात्री ठीक संध्याकाळी श्रावण महिन्यामध्ये 12 वाजता 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान की कृष्ण भगवान की गोपाला देवकी मातेला आनंद झाला. भगवंत 8 वर्षाची होते आणि तिच्या मांडीवरती कसे बसणार. आणि देवकी मातेने विनंती केली, प्रभू लहान वाट. भगवंत 7 वर्षाचे झाले. परत लहान व्हा. मग 6 वर्षाचे झाले. परत लहान व्हा. मग 5 वर्षाचे झाले. परत लहान व्हा. मग 4 वर्षाचे झाले. परत लहान व्हा. 3 वर्षाचे झाले. परत लहान व्हा. 2 वर्षाचे झाले. परत 1 वर्षाचे झाले. किती महिन्यात झाले? 6 महिन्याचे. असे एक करता 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 भगवान परमात्मा आता 2 महिन्याचे आणि 1 महिन्याचे झाले. 1 महिन्याचे झाल्यानंतर मग देवकी मातेने मांडीवरती घेतलं. जसं घेतलं मांडीवरती बाळ काय करायला लागलं.